सुटली आहे त्याला विचारा एका मिनिटाचं महत्व काय आहे। एका मिली सेकंदापुरता ज्याचा नुकताच ऍक्सिडेंट झाला आणि तो ऍक्सिडेंट मधून वाचलाय त्याला एका मिली सेकंदाचं महत्व विचारा की एका मिली सेकंदाचं महत्व काय आहे। एका मिली सेकंदाचं महत्व त्याला विचारा ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आणि ऑलिम्पिक मध्ये त्याचं गोल्ड मेडल काही क्षणासाठी त्याचं गोल्ड मेडल तिथून हिसकावून घेतलं गेलं। त्या व्यक्तीला विचारा एका मिली सेकंदाचं महत्व काय आहे। एका एका क्षणाचं महत्व फार राहतं मित्रांनो। अगदी वेळेची बंधनं होती आणि याचंच कारण जितोय जिथे या टीमला 3 चेंडूंचे इथे पेनल्टी देण्यात आली आहे। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे जिथे आपण पाहतोय ओपनिंग बॅटर जिथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात। प्रेम म्हात्रे आणि हरीश गावंडला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक घेऊन गोलंदाज दाखल होत असताना विवेक पाटील पहिल्या षटकाच्या दरम्यान 2 ऑफिशियल सज्ज होत असताना जिथे आपण पाहतोय या मॅच साठी एका बाजूला आपण पाहिलं तर सत्यवानजी काकडे त्याच वेळेला सचिनजी कडू सुनील तांडेल हे ऑफिशियल म्हणून कामकाज करतात। तर या मॅचचे चौथ्या ऑफिशियल अर्थात जतीन गोंधळी यांना आपण पाहतोय एक उत्कृष्ट गुणलेखकाची भूमिका ते देखील निभावताना पाहायला मिळतील। मॅच महत्वाची सामना इथे सुरुवात होत असताना पहिला बॉल पडेल। लेट्स प्ले पहिला चेंडू गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज विवेक पाटील पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय। पहिला बॉल खाली राहिला वेगाने टाकला होता चेंडू वेगाने गोलंदाजीसाठी तो निश्चित जाणला जातो आणि पहिला बॉल त्याने सटीक लेंथ अँड लाईन वरती इथे हातात असताना पाहायला मिळालाय। वेगाने टाकला गेलेला चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय। डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे। पॉवर प्लेच्या षटकांचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेणं आणि किंबहुना आघाडीला येत असताना आपण आघाडीला आलो या गोष्टीलाच इथे न्याय निवाडा देणं हा महत्वाचा राहतो। हा बॉल ऑन साइडला केला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। केवळ इथे सिंगल प्राप्त होत असताना टॉस इथे हरल्यानंतर प्रथम गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ अर्थात वीर बजरंग शिरडोन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। सुरुवात चांगली झाली या संघाच्या माध्यमातून वेगाने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजांना जाणलं जातं। त्याच वेळेला त्यांचं क्षेत्ररक्षण त्यांची अगदी आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षणातील जबाबदारी किंबहुना अगदी त्याच वेळेला संघाचा कर्णधार एक सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी करत असताना त्यातील फेरबदल या साऱ्या गोष्टी आपण सातत्यपूर्ण चांगल्या रीतीने पाहायला मिळाल्यात। धापलकावरती एक आहे पुढचा बॉल लोअर फुल टोज हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल घेण्याचा प्रयत्न फेक इथे झाली। डेंजर एंडकडे धावत होता अर्थात हरीश गावंड परंतु तिथे थ्रो न करता क्षेत्ररक्षकाचा आविर्भाव काहीसा निराळा होता त्याने स्ट्रायकर एंडकडे फेकी केली। रन्स इथे कंप्लीट करण्यात आली। एक धाव किती महत्वाची आहे पहा थेंबे थेंबे तळे साचे एक धावाने एक मोठं लक्ष उभं करता येतं। म्हणून आपण म्हणतो ना राजकारणामध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व फार आहे। पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे वेगाने ही धाव इथे कंप्लीट करण्यात येते का याची चर्चा होईल याची चर्चा निश्चितच होईल। यस ही रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे। काय धावले दोन्ही बॅटर चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला। फुललेनचा बॉल ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक होते फंबल झाला त्या ठिकाणी आणि रन्स ही काय वेगाने कंप्लीट केली आहे पहा क्षणार्धामध्ये ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली। डोळ्याची पापणी लवते ना लवते काय वेगाने धावला। प्रेम मात्रेचं कौतुक करायला हवं सुसाट वेग त्याचा इथे पाहायला मिळाला जणू काय हुसेन बोल्टलाही हेवा वाटेल या वेगाने तो धावलाय। पुढचा चेंडू विवेक यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू सीमारेषेच्या बाहेर करतो। हवाई सफर हवाई हल्ला षटकार हरीश गावंड हा तो खेळाडू आहे ना त्याच्या बॅटच्या व्यतिरिक्त त्याच्या बॉलनेही तो अद्भुत कौशल्यासाठी जाणला जातो। स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून पुन्हा खोला टाकला एक खबरला क्षेत्ररक्षण खराब झालं रन्स कंप्लीट केली आहे। पहिली वेगाने दुहेरीसाठी पलटले सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येते। वेगाने धावतात दोन्ही फलंदाज षटकार आल्यानंतर देखील त्यांचे या रीतीची वृत्ती हे त्या संघाला निश्चित कामी येईल। पहिल्या षटकाचा खेळ संपला धावलकावरती धावा त्या 11 पहिल्या षटकाच्या अंती बिनगडी बाद टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जितू आहे जिते।
श्री छत्रपती ट्रॉफी मध्ये श्री छत्रपतींचे गीत आपण ऐकलं. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊया. धाव फलकावरती त्या 11. 11 ऑन दी बोर्ड. रिषभ मंडप डेकोरेटर्स ही ऍडव्हर्टाइजमेंट आपण स्क्रीनवरती पाहतोय प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. आज त्यांच्या माध्यमातून एक मोठं असं भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्यात आलंय. चहूबाजूला आपण अगदी व्यासपीठाचाही फोटो या स्क्रीनवरती पाहत आहोत. अगदी त्याच वेळेला रॉयल एंट्री प्रत्येक बाबीमध्ये इथे चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सुयोग पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूने ओलांडले सीमारेषा, मिळतील धावा 4. हा आला चौकार. प्रेम मात्रेचा हा स्ट्रोक जो होता ना कुठेतरी रिषभ पंतची आठवण करून देणारा राहिला. 1 हँडेड स्ट्रोक त्याचा बॅटमधून आला. 15 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मच नीडेड बाउंड्री, मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या फलंदाजासमोर गोलंदाजी अक्षरशः पडू लागले आता फिकी. काय बॅटिंग करतोय पहा ना. लेफ्ट हँडर बॅटरचा आविर्भाव या रीतीचाच असायला हवा आणि सध्याच्या घडीला प्रेम मात्रे त्याच दर्जाची बॅटिंग करतोय. चौकार आलेत. हा बॉल बॅटची लिडिंग एज, धावा अवेलेबल आहेत. इथे देखील रन्स मिळतील. चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार. तीन चेंडूवरती 3 चौकार इथे येत असताना पाहायला मिळाल्यात. अगदी इथे लाईट ऑन करण्यासाठी या षटकाच्या नंतर लगेचच फ्लड लाईट्स ऑन होतील. मंडप डेकोरेटर्स ऋषभ मंडप डेकोरेटर्सचं लक्ष वेधेन की आपण तयार राहा. स्कोर कार्ड वरती रन्स आल्यात त्या 23. पुढचा बॉल खोलामध्ये, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, योग्यरित्या तिथे फील्ड केलं. कॅच होऊ शकली नव्हती. थोडासा चेंडू पुढ्यामध्ये पडला जरूर, परंतु डेडिकेशन फार महत्वाचं आहे. रन्स आली. या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. स्कोर कार्ड वरती 24 बनल्यात. महत्वाची बाब आहे ना की आपल्याला 3 चेंडूची पेनल्टी मिळाली आहे. जाणले आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी आणि रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा त्या 24. दुसरं षटक प्रगतीपथावरती. हरेश गावंड स्ट्रायकर वरती आहे. आदरणीय लहूशेठ पाटील सिद्धी करवले यांचं मंचाकडे आगमन झालंय. यांचं मनस्वी स्वागत करूया. काय बॉल टाकला बा ना. चेंडू उसळी घेणारा जणू काही नवी मुंबईच्या एअरपोर्ट वरून चेंडू जिथे एरोप्लेन टेक ऑफ घेतोय की काय अशा रीतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर उचळी घेणारा एखाद्या एअरक्राफ्ट प्रमाणे डॉट बॉल आलाय. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणात मधील फेरबदल, लांब लचक आणि दूरवरचे षटकार मारण्यासाठी या फलंदाजाला जाणलं जातं. पुढचा बॉल ऑन साइडला केला. पॅरलल फ्लॅट, एखाद्या एलईडी टीव्ही प्रमाणे खेळला. हा स्ट्रोक फ्लॅट होता. धाव मिळतील त्या 4. हा आला चौकार. या दोन्ही मान्यवरांचं मंचाकडे आगमन झालंय. आपण त्यांचं मनस्वी स्वागत करूया. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 14च्या धावगतीने 28 बनल्यात. चला मंडप डेकोरेटर्स आम्ही आपलं लक्ष वेधू. फ्लड लाईट्स ऑन कराव्यात कारण धावा आल्यात. एकंदरीत 28 धावा. 14च्या धावगतीने धावा येत असताना
14च्या धावगतीने रन्स येत असताना आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती आहेत. रणनीतीबद्ध कामकाज होत असताना आपला आविर्भाव ही तितकासा महत्वाचा राहतो. अर्थात या दोन्ही फलंदाजांनी एकंदरीत हे दर्शवलं ना की जणू काय वज्र निर्धार केलाय. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग इंटेंट दाखवला, मोठे स्ट्रोक खेळले, चौकार षटकारांची आतिषबाजी केली, रन्स आल्यात. संघाची धावसंख्या 28 पाहायला मिळते. जीते टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत, सस्ने नमस्कार. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय, जे स्मार्ट फोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून जॉईन झालेत, आपलंही हार्दिक असं स्वागत. प्राप्ती लाईव्ह वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अर्थात या स्पर्धेचा आस्वाद तुम्ही घेताय. तर मॅच चालू आहे. एका बाजूला वीर बजरंग शिरडोन, त्याच्या अगेन्स्ट खेळते जीते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. एकंदरीत 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दोन्ही आघाडीचे बॅटर जे आहेत ना त्यांनी कंटिन्युएशन फार चांगल्या रीतीने दाखवलंय आणि या भूमिकेला त्यांनी न्याय दिला. आघाडीला येत असताना रन्स बनवायचे आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यायचा आहे. तेच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप आपल्या पायाची धूळ बनेल. त्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करणे किंवा प्रयत्नामधील सातत्य ठेवणे ही बाब फार महत्वाची राहते. हरीश गावंडने तेच केलंय. त्यांनी चांगली बॅटिंग केली. 5 बॉल 13 वरती तो नॉट आउट खेळतोय. प्रेम मात्रे 60 चेंडू 15 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळालंय. पहिल्या 2 षटकांमध्ये जिथे एकंदरीत आपण पाहिलं ना तर 4 चौकार अधिक षटकार पाहायला मिळाला. रन्स 28 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. मॅच काही काळ थांबली होती कारण काही टॉवर्स ऑन झाले नव्हते. चला या आपण वळूयात सामन्याकडे, कारण सर्व टॉवर इथे ऑन झाले आहेत. कदाचित एखादा टॉवर शेष असेल. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे बदल करण्यात आलाय. आविष्कार पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. विवेक पाटीलने पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या. सुयोग पाटीलने 17 धावा खर्च केला. विकेट अद्याप प्राप्त झालेला नाहीये. ही बाब इथे कुठे ना कुठेतरी चिंतेची राहिली आहे. जर प्रतिस्पर्ध्याला आपल्यावर आपण वर्चस्व प्रतिस्पर्ध्यावरती गाजवायचं आहे तर त्यासाठी विकेट मिळवाव्या लागतात. या स्पर्धेच्या आयोजकाची भूमिका तथा एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं योगीजी मडवी यांचं देखील आगमन होत असताना. पहिला बॉल गोलंदाज आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. पहिला चेंडू एक चांगल्या धाटणीचा इथे हातात असताना गोलंदाज पहा ज्या पद्धतीची ऍक्शन आहे ना. आविष्कारला आपण पाहतोय साइड अँगलने तो ऍक्शनने गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर उचळी घेणारा, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. कोला टाकला, कबसला केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन देखील इथे कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्या. या दरम्यान खेळाडूंना मंचाकडे त्यांचं आगमन झालंय. आदरणीय निर्दोजी केणी साहेब यांचं मात्र आपण सहर्ष स्वागत करूया. भारतीय जनता पार्टी सेलचे ते सरचिटणीस आहेत. राजकारणाचे धुरंधर, त्याचबरोबर माणसातली माणुसकी जोडणारा माणूस आदरणीय निर्दोजी केणी साहेबांचं सहर्ष स्वागत. विजयासाठी आत्मविश्वास हवा असतो आणि आत्मविश्वासासाठी आपल्याला करावी लागते ती मेहनत. आणि मेहनत इथे करावीच लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय परंतु DRS कॉल करण्यात आलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. काही क्षणामध्ये इथे आपल्या समोर येईल हा निर्णय. पंचांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली आहे. अंपायर्सने कॉल केलाय DRSचा. DRS कॉल इथे करण्यात आलाय. अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. बेस्ट ॲट एक्झॅक्टली किती आहे, चेंडू एक्झॅक्टली कुठे आला होता याची इथे चर्चा होते. पहा ना, क्रिकेटला आज आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट व्हावं, क्रिकेटमध्ये बदल व्हावे यासाठी या आयोजकांनी किंवा क्रिकेटमध्ये आलेले हे प्रामुख्याचे बदल आपण पाहतो की DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतो. ठीक. तर नक्कीच या ठिकाणी शुभागमन झाले. खऱ्या अर्थानं आमची यवन जोडी आदरणीय सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, त्यानंतर आमचे सभासेवक गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी
मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली. त्या दोन्ही मान्यवरांचं श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. मोस्ट वेलकम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पारदर्शकता जास्तीची येण्याकरता आपण DRSचा वापरही करत असताना पाहतो आहोत. अलीकडच्या कालावधीमध्ये या स्वरूपाचे आलेले बदलही राहू शकतात. हा चेंडू नो बॉल, अर्थात आणखीन एक सुवर्ण संधी असेल बॅटरला. ऑन युअर स्क्रीन आपण पाहतोय बॅकफुटला होते बॅटर, परंतु वेस्ट साईड जास्तीची होती. फटका केल्या प्रेमने लगेच दर्शवलं होतं की वेस्ट साईड जास्तीची आहे. पहा क्रीजचा वापर केला, बॅकफुटला आलाय आणि अगदी त्याच वेळेला हा चेंडू इथे दर्शवण्यात आला पंचांच्या माध्यमातून की वेस्ट साईड जास्त आहे. बाउंड्री लाईन वरती एक चांगला झेल इथे फिनिश केला होता. 9+1 केवळ एकच धाव इथे प्राप्त होईल. धावा आल्या ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल, उघड्या डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल घेऊन आविष्कार सज्ज होत असताना हरेश गावांसाठी डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रॉंग हिट येतो हा षटकार. हरीश गावण हेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल, अभी देखिए कहा है जल में तुमने हमारी उडान के, वो और होंगे जो डर गए दिख कद आसमान के. घाबरणारे वेगळे होते, आम्ही काहीसे वेगळे आहोत. पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा थेट यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध. डॉट बॉल येत असताना अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटला एक ग्लॅमरस रूप आलं जरूर, परंतु अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना की अनेक स्पर्धांमध्ये हे संघ एकाच दिवसामध्ये खेळत असताना आपण पाहतो. हा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. एकच धाव इथे कंप्लीट करण्यात आली, एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल. धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मात्र धीरोधार्तता चांगल्या रीतीने त्याने दाखवली आहे. या खेळपट्टीशी चांगल्या रीतीने मैत्रीतेने केली आहे. आता मोठे स्ट्रोक करावे लागतील, खेळावे लागतील, कारण इथे रन्स हव्यात संघाला. 3 चेंडूची मिळालेली पेनल्टी, तदनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरलेलो आहोत. ही बाब शेवटच्या क्षणापर्यंत विसरून चालता कामा नये. 39 ऑन दी बोर्ड आहेत. अर्थात एकंदरीत पाहिलं ना तर 4.5 षटकांची मॅच तुम्हाला तुमच्यासाठी हाताळली जाईल. प्रतिस्पर्धी संघ संपूर्ण 5 षटक खेळेल. हा चेंडू लोअर फुल टोच होता. पुन्हा एकदा चेंडू त्या धाटणीचा इथे हाताळलाय. अर्थात या षटकामध्ये गोलंदाजी ही इथे पुन्हा एकदा टाकता येणार नाही की काय गोलंदाजाला. अर्थात गोलंदाजी बंद होईल आविष्कार पाटीलची. हा चेंडू ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. उजव्या यष्टीवरती टाकण्याचा प्रयत्न, वेस्ट साईड जास्ती होती, इथे दंडित करण्यात आलाय. गोलंदाजाची गोलंदाजी बंद करण्यात येईल. रन्स मिळाल्या ते एकंदरीत 41 धावा धावफलकावरती आहेत. प्रतिस्पर्धी अडचणीमध्ये असताना अशा रीतीची कामगिरी ही कुठे ना कुठेतरी ती सुमार पाहायला मिळते, कारण इथून मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्नशील तुम्ही चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स देण्यासाठी असायला हव्यात. गोलंदाजाला बंद करण्यात आलाय. दुसरा गोलंदाज इथे दाखल होत असताना पाहायला मिळतो. मानस पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढील काही चेंडू जे शेष राहिले ते इथे हाताळण्यासाठी तो दाखल होईल. पाटील परिवार जणू काही मैदानाच्या आतमध्ये खेळतो. विवेक पाटील, सुयोग पाटील, आविष्कार पाटील आणि तदनंतर मानस पाटील आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हाफ फ्रॅकर, हाफ पूल फ्री हिटचा बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. केवळ एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. बॅकफुटला आले होते, डाऊन द ग्राउंड खेळला, रन्स मिळाली ती केवळ एक एकेरीच्या मदतीने. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाब्यात त्या 42 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना जीतू आहे जिते.
3 षटक संपलेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. सुयोग गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 42 धावा धावफलकावरती असताना सुयोग गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंड वरती हरीश गावंड. हा बॉल वेगवान टाकला. फास्ट अँड फ्युरियस चेंडू इथे पाहायला मिळाला. प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना आपला सोन्याचा हात असेल ना तरी देखील आपल्याला सुवर्ण मध्य सापडणे ही बाब फार महत्वाची राहते आणि तो सुवर्ण मध्य पहिल्याच बॉलवरती विवेकला इथे सापडलाय. पहिला चेंडू त्याने अगदी योग्यरित्या हाताला. तो देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेणारा. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. ज्या वेळेला तुम्ही डेटला हिट करताना त्यावेळेला तुमची लाईन ही तितकीशी ठाऊक असायला हवी. हा बॉल अतिरिक्त स्वरूपाचा आलाय. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 42 धावा एकंदरीत 43 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सुयोग. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने हाताला. गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे असणारी नाना रूपे आपण पाहिली आहेत. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो ना की तो फ्रूट सलाड गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईड यॉर्कर हाताला. तदनंतर आपण पाहिला हाफ ट्रॅकर टाकला. हा चेंडू कमी गतीने इथे पाहायला मिळाला. सर्व गुण संपन्न असा गोलंदाज हा क्रिकेटमध्ये नेहमीच वरचढ ठरत असतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंडू मात्र थेट ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 6. हा आला षटकार. ब्लाइंड स्ट्रोक होता परंतु बॅटची लिडिंग एज घेतली. षटकार मिळाला. ही बाब जमेची. 12 बॉल 27 वरती नॉट आउट खेळतोय हरीश गावंड. रन्स आल्यात ते 49 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल देखील सरळ बॅटने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. एक्सलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. चौकार. थँक्यू. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. अर्थात हरीश गावंडच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला त्याने इथे चौकार ठोकला. 53 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड केला. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. त्याने टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 संघाचा नेता दिशादर्शक तारणहार कॅप्टन डिपाच. 31 धावांची खेळी करत असताना फलंदाज हरीश गावंड. बॅक टू द पॅव्हेलियन. संकटाच्या काळी ना फक्त एवढंच म्हणायचं असतं स्वतःशी की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. अनेक वेळेला आपण म्हणतो ना धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये या साऱ्या गोष्टी सुयोगने करत असताना पाहायला मिळाला. त्याने विकेट मिळवली आहे. 53 एक बॅटची आतली कडा घेतली. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली आहे. वेगाने दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल तब्बल 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जीतू आई जीते. हॅलो. तर टॉस साठी आपण सज्ज राहायचं. पहा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांना फाईट करणारा संघ एडूटने संघ. टॉस साठी आपण लगेच रेडी राहा. पहिला सत्र संपण्या अगोदर. महत्वाची लढत आहे आणि अर्थात आपण पहिल्याच सामन्यामध्ये जिथे पाहायला मिळालं होतं की 58 धावा बनल्या होत्या. 58 बनल्या होत्या. 59चं टार्गेट होतं आणि जे टार्गेट जिथे निवळी टीमच्या समोर सानवी 11 जय हनुमान निवळीपाडा टीम या मॅच मध्ये चेस करत असताना आपण पाहिलं होतं. 59 धावा या मॅच मध्ये किती बनतील. अनेक चर्चांना उधाण आलं की एकंदरीत 60 पलीकडे धावसंख्या जायला हवी.
पहिल्या मॅच मध्ये चर्चा करत असताना जयमान दातिवली टीमच्या कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 70 पार करू, परंतु क्रिकेटमध्ये आपण जो चितलं ना तेच घडतं अशी बाब नाही आहे. अनेक भाकीतं जी असतात ना ती केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे काहीच नाही. या मॅच मध्ये 55 बनल्यात, जिथे एक खेळाडू बाद झालाय. केवळ 3 चेंडू हाताळायचे आहेत गोलंदाजाला, कारण प्रतिस्पर्धी संघाला 3 चेंडूंची पेनल्टी आहे. अर्थात या 3 बॉलवरती मोठे शोक येण्याचा प्रेम मात्र प्रयत्न निश्चित करेल. 55ला 1. हा बॉल उजव्या यष्टीवरती होता, जमिनीला गुदगुल्या करत ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मधून फेकी करेल. तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न, तिसरी देखील इथे कंप्लीट करण्यात आली आहे. काय धावलेत ते दोन्ही फलंदाज वेगाने धावत असताना इथे पाहायला मिळाले. रन्स कंप्लीट करण्या एकंदरीत 3. संघाची धावसंख्या 58ला 1. एक एक धाव महत्वाची आहे. उत्तरार्धामध्ये एक एक धाव लढवली जाणार आहे, कारण एक उत्कंठावर्धक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 58ला 1. 58 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 5वं पाहायला मिळत आहे. कुशल मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. अचूकतेने चेंडू त्याने हाताळला, परंतु फेकी ही तितकीशी चांगली होऊ शकली नाही. हा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू इथे हे फटके जे आहेत ना ते प्रतिस्पर्ध्याला चटके देतील. आपला फटका 440चा झटका, ठोकला षटकार. जितेंद्र म्हात्रे आमचे राजू मुंबईकर यांचे साडो आहेत, ते या ठिकाणी आलेत. तर जितेंद्र म्हात्रे या व्यासपीठावरती, त्यानंतर अजय भंडारे टॉससाठी या. हा बॉल इथे पुन्हा एकदा संधी मिळते की काय? नो बॉल, नो चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चटका टोकणारा रोहित नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय. ही बाब तितकीशी जमेची राहील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. हा नो बॉल, नो +1. एकंदरीत धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतात. 66 धावा धावफलकावरती आहेत. नशीब पण नेहमीच बहादुरांना साथ देतो. हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय. बॅटवरचा जी पकड होती ना ती निसटली, हँडल हातामधून निसटला, म्हणून की काय इथे झेल यष्टीरक्षकाच्या हाती सुपूर्द करण्यात आला होता बॅटरच्या माध्यमातून. रोहित मात्रे 3 चेंडू फेस केले. 300च्या स्ट्राईक रेटने त्याने 9 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 66ला 1 सद्य परिस्थिती आपण पाहत आहोत. 66 ऑन दी बोर्ड. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. फ्रीडचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत, परंतु चेंडूने ओलांडले सीमारेषा. शेवटच्या बॉलवरती आला चौकार. धावा बनल्यात त्या 70. 71चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय जीतू आहे जीते या टीमने. या ठिकाणी एडोटने टीमचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. सॉरी, सतरंगी 11 एडोटने संघाचे संघनायक या ठिकाणी आले आहेत. तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या पण टावसाठी आपला नक्कीच आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते अजय भंडारे असतील, अनिलदादा ढोबरे असतील, लगेच या. पण अनिलदादा या. तर मनीष दादा कटेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करूया. मनीष दादा या आपण आपल्या शुभ हस्ते. वेलकम अनिल दादा ढोबरे, वेलकम. नक्कीच एडुडने टीमचे संघनायक आमचे आयोजक आहेत कमलाकर शेठ पाटील, मुकुंदजी राजे. यस, मनीष दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करूया. यस, कॉल कोणाचा असेल? यस, कॉल करतायत उसाटणे टीम. हे नाणेफेकी जिंकली तर एडुडने संघाने सर्वप्रथम निर्णय का असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहिला तर यावर्षी 2024 ते 25 मध्ये तुमची लढत आणखी कुठल्या ठिकाणी झाली होती का? झाले होते, तिथे रामचंद्र प्रतिष्ठानचे आयोजन होते तेव्हाच झालेले. आम्हाला त्यांनी पराभव केलेला आहे. आता आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, म्हणजे 1 पॉईंटने ते आघाडीवर आहेत. नक्कीच एकंदरीत आयोजनाबद्दल 2 शब्द.
आम्ही आता डेची पण इथे स्पर्धा खेळलो होता, मागच्या याच्यात झाली तेव्हा. त्याचं आयोजन वगैरे सुंदर आहे, डेचा पण सुंदर आणि नाईटचं तर अति सुंदर आहे आणि इथे खेळण्याची मजा येईल. आम्हाला चांगला खेळ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अनिल दादा आमचेच नक्की खूप जवळचे मित्र. अनिल दादा आपण 1 पॉईंटने आघाडीवर आहात. आता या मैदानावरती खेळत असताना काय स्ट्रॅटर्जी काय प्लॅनिंग असेल? काय ना तीच कायम ठेवायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच टीम 11 मध्ये काय चेंजेस? काय ना सेम आहे. नक्कीच आयोजनामधील 2 शब्द. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि कमलाकर दादा आहेत, बोलल्या काही विषयच नाही. आमचं पॅकर पण तेच आहे स्वतः. म्हणजे हरकत नाही. खेळाडू वर्गाचं अभिनंदन आणि मान्यवरांना विनंती करेन की नक्कीच आपण आसनग्रस्त व्हावा. चला टॉस बॉक्समधून न्यूज येते की नक्कीच टॉसचा बॉक्स ठरलाय हेटूटने टीम आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. या स्थिती कॉम बॉक्समध्ये जोडले जातील आमचे बंधुतुल्य मित्र अर्थातच योगेश दादा मडवी सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. लवशेठ पाटील यांना विनंती करेन की दादा आपण यावं, मुख्य मंचावरती आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. लवशेठ या आपण साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावरती या. श्री छत्रपती ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शुद्ध बीजा पोटी फले रसाला गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाच्या कारणी. आणि पाहुण्याचा शुभ सन्मान करते. गेस्ट इज आवर गॉड असं म्हटलं जातं. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. आणि आमची येवन जोडी अर्थातच मुकुंदजी राजे आणि आमचे कमलाकर शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ असते मान्यवरांचं नक्कीच या ठिकाणी सन्मानित केले जाते. मान्यवरांना की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. चला आणखीन एक सन्मान आपण घेतोय. Yes, it's over to Combox Yogesh Madhu sir. Thank you so much साई राजे. thank you so much जयजी भोसले सर आज आमच्या सोबत जॉईन झाले. त्यानंतर दिनेश दादा पाटील सर बेलवली. कबाई केशरी गंधा शिवछत्रपतींचा छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. आणि डाबाला सुरुवात 71 धावेला उत्तर देत असताना पहिला विस्फोटक फटका सलामीवीर बॅट्समन आविष्कार पाटीलच्या बॅटमधून षटकार. कानाशेठ पाटील यांचा देखील आम्ही शुभ सन्मान मुख्य मंचावरती करतोय. आमचे आयोजक आहेत कमलाकर शेठ पाटील. कानाकर शेठ आपल्याला विनंती करतोय की आपण यावं, आपला आपण सन्मान स्वीकारावं. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. 71 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी शिरोडोन संघाची सलामी जोडी. पहिला धमाका. पुन्हा एकदा अॅक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतोय. 1 रन सली. अगदी एका धावेनं संघाची टोटल 7 या धावसंख्येवरती. 71 धाबा 5 षटकांची लढत. 2 संघ एकमेकाविरुद्ध. 14.20 सरासरीनं धावसंख्या बनवायची आहे आणि आता 2 चेंडूमध्ये सध्या 7 धाबा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही हरीशला पाहतायत. पहिल्या सत्रामध्ये 70 धाबा एकवटल्या. 3 बॉलची पेनल्टी आणि काय सुंदर खेळ पाहायला मिळाला. आज जिथे संघ मैदानाच्या आतमध्ये थोडा उशिरा मैदानामध्ये आला त्यामुळे आयोजन कमिटीने त्याला 3 बॉलची पेनल्टी दिली. बघा पुढचे संघ आपण रेडी राहा, त्यामुळे कोणत्याही संघाला पेनल्टी मिळणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल चांगला पडल्यानंतर अगदी वेगवान बॉल फलंदाजाला बीट करतोय. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती आविष्कार पाटीलने षटकार टोकला, परंतु त्यानंतर एक सिंगल घेतली आणि आता तिसरा चेंडू इथे बीट झालाय. सुयोग पाटील त्यानंतर आविष्कार पाटील हे सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला जितो आई 11 जिते आणि त्याला फाईट करतोय वीर बजरंग शिरोडोन. दोन्ही ताकदवर संघ. फुलटॉस चेंडू समोर अगदी वेगवान स्ट्रोक धन 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 करत चाललाय सीमारेषा बाहेर. 4 रन. कमलाकर दादा पाटील
टीमची टोटल सध्या आपण पाहिली 11 बती. काय दमदार स्ट्रोक पाहायला मिळाले. पहिला चेंडूबत्ती एक षटकार आला, त्यानंतर इथे चौथ्या चेंडूबत्ती चौकार आलाय. पहिला षटकार आविष्कार पाडीच्या बॅटमधून आणि त्यानंतर सुयोग पाटील. टीम शिरडून एक ताकदवर संघ आहे. लक्ष किती मोठं असलं तरी लढण्याची ताकद त्या खेळाडूमध्ये आहे आणि ते सिद्ध करावं लागेल आज मैदानावरती. 71चं टार्गेट आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय. वेगवान बॉल गुडल्यांचा वापर केला या बॉलवरती. पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला आणि फलंदाजाला बीट करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. 14.20 ची सरासरी आहे. आता 5 चेंडू मध्ये 11 आल्यात. जिंकण्यासाठी 25 चेंडू मध्ये 60 डावेचं टार्गेट आहे. एक चांगली लढत. शेवटचा अंतिम चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती हरेश. पुन्हा एकदा वेगवान बॉल आणि पडल्यानंतर पुन्हा एकदा इथे फलंदाजाला बीट करतोय. दमदार गोलंदाजी. गुडल्यांचा बॉल पडल्यानंतर बघा पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरीचा वापर केलाय. अगदी बाउन्स झाला बॉल आणि 2 चेंडू लगातार बीट झालाय. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर वीर बजरंग शिरडून 11 धावा बिनबाद. तर ह्याच महिन्यामध्ये मागच्या वर्षी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरामध्ये खरं तर गुणगान गायलं गेलं. आज त्यांचंच गुणगान गाणाऱ्या संगीत डीजेच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक करूया. इकडे आपण पाहतो स्पर्धा आज शेवटच्या रात्रीमध्ये. खरं तर आज तुम्हाला मेगा फेस्टिवल मेगा फिनाले आज सुपर पायच्या लढती देखील होतील. परंतु सुपर पाय मध्ये येणाऱ्या संघ लक्ष असू द्या. सुपर पाय मध्ये बाय अशा प्रकारे 5 खेळाडूंची रेस लावली जाईल. प्रत्येक एक संघाचा खेळाडू घेऊन रेस लावली जाणार आणि सगळ्यात पहिले जो पोहोचणार त्याला सुपर पायची बाय मिळेल. कारण या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य. स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे त्यामुळे काहीतरी वेगळी संकल्पना म्हणून आयोजन कमिटीने सांगितलं की 5 जे सुपर पाय मध्ये येणारे संघ आहेत त्यांचा एक खेळाडू घेतला जाईल आणि त्यांच्यामध्ये रेस लावली जाईल. जो पुढे येणार त्याला बाय मिळेल. धावसंख्या 11. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पुन्हा एकदा धमाका. घुटना टेक. आविष्कार पाटीलचा चौकार देख. काय फटकेबाजी आहे. ओव्हर नंबर सेकंडला सुरुवात झाली आणि गोलंदाजचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे ते सन्माननीय विलासदादा घरत यांचं आगमन झालंय. जयवंतदादा घरत आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या रात्री ती स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला. पहिल्या रात्रीपासून आतापर्यंत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दमदार आयोजन. खरं तर छत्रपती ट्रॉफी पुन्हा ऑनसाईडला खेळायचं ऑफसाईडला खेळतोय. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 16 धावसंख्या होती. टार्गेट 71 धाव उतरता येणारे समीकरण 22 चेंडू आणि 55 धाबीची आवश्यकता आहे. 2 संघ एकमेका विरुद्ध आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक जर आपण पाहिला एक पेन परिसरातला संघ आहे तर दुसरा डोंबिवली परिसरातला संघ आहे. एकमेकाविरुद्ध कदाचित ते पहिल्यांदा खेळत आहेत त्यामुळे लढत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. लढत प्रेक्षक वर्गाला दमदार पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. फटका चांगला ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये वेगवान स्ट्रोक परंतु बॉलला अडवण्यात यश आलंय. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केला. फिल्डरचं कौतुक करेल. वेगवान स्ट्रोक होता त्याला अडवण्यामध्ये त्याला यश आलं. धावसंख्या 2 ने पुढे चालली आहे. धावसंख्या 18 होती. सुयोग पाटील खेळतोय 5 मध्ये 6. त्यानंतर आविष्कार खेळतोय 4 मध्ये 12. टोटल जर आपण पाहिली सध्या तरी 18 या धावसंख्येवरती. पुन्हा चांगला चेंडू. यावेळीचा बॉल अगदी चांगला होता. वुडलँडला पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय.
एक सिंगल मिडॉन क्षेत्रामध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय विजयाच्या दिशेने, कारण 21 बॉल मध्ये 53 धाबीची अद्याप गरज आहे. सिंगल डबल चौकार आणि षटकार. विकेट हॅट्रिक साठी पहा या ठिकाणी योगेश मडवी सर, सोमनाथ भोईर, तलोजा मजकूरचे विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहेत. आणि आमचे निलेश म्हात्रे घोट यांचं आगमन झालेलं आहे. निलेश या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 52 धावेची अद्याप गरज आपण पाहतो. या ठिकाणी बरेच सारे मान्यवर आज शेवटच्या रात्रीमध्ये व्यासपीठावरती येतील. सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत करू. पुन्हा एकदा कलात्मक क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु अडवलाय बॉल. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. काय चांगली फटकेबाजी. आणि इकडे पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल कदाचित. हा 9 चेंडू आहे. ओव्हर स्टेप 1+2. आता 3 धावा मिळाल्यात आणि या 3 धावेने संघ पोहोचलाय 22 वरती. अद्याप आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 49 धाबीची आवश्यकता आहे विजयासाठी. 20 चेंडू आणि बघा स्क्रीनवरती देखील दाखवलं जात आहे. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा जो क्रॉस अँगल कॅमेरा आहे त्याच्या माध्यमातून हे षडचित्र दाखवलं जाते. अगदी बॉल टाकताना त्याचा पाय पॉपिंग क्रीजच्या भरपूर बाहेर होता आणि त्यामुळे पंचांचं लक्ष देखील भरपूर चांगलं आहे. कौतुक केलं पाहिजे पंचांचं. मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही सत्यमान काकडे सरांना पाहतायत. अगदी सुंदर पंचांची भूमिका. परंतु इकडे धावसंख्या आपण पाहिली 22 रन. आता गरज 49 धावेची. 2 संघ एकमेकाविरुद्ध आहेत. लढत चांगली होणार. प्रेक्षकांना सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळेल आणि हे 2 संघ एकमेकाविरुद्ध दुसरी लढत खेळत आहेत. अजून एक बॉल पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर प्रीट कंपल्सरी असेल. धावसंख्या अतिरिक्त वाढत चालल्यात. लाईन खराब होती. दिशा खराब तर म्हटलं जातं ना की दशा खराब. आणि सध्या तरी टीमची टोटल 23 वरती आहे. 48 धावेची गरज आहे. येणारे 20 चेंडू सांगणार. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा प्रीट साठी असेल. वेगवान बॉल गुडलेनला पडल्यानंतर बघा काय सुंदर बॉल पडला. टेकअप झाला, बाउन्स झाला. भरपूर काही या बॉलवरती पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॉल पडल्यानंतर अगदी वेगानं परफ्यूम डिलिव्हरी. अगदी कांद्यात जबळनं बॉल काढलाय. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या सध्या पाहिली तर 23 वरती आहे. 19 चेंडू आता 48 ची गरज आहे. संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा पाठीमागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आता सरत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा देखील एकवटल्या गेलेत. ओव्हर नंबर या ठिकाणी समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. आता राहिले 3 षटक. 18 चेंडू आणि 46 धावेची गरज आहे. स्वैग से करें दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमच्या टोटलला 25 धावा. येणारे 3 षटक 48 ची 46 ची आवश्यकता. म्हणजे प्रति षटक आता 15.33 ची सरासरी. आस्किंग रन रेट वाढलाय. सुरुवातीला आपण पाहिलं प्रति षटक 14.20 ची होती. आता 15.33 ची आहे. खरं तर कौतुक केलं पाहिजे दोन्ही संघांचा आणि सामना देखील चांगला होणार. श्री गणेश क्रिकेट संघ तोज मजकूर आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेटाली. बॉल चांगलाय. पहिल्या बॉल वरती धमाका. पुन्हा एकदा प्रहार. यावेळी सुयोग पाटीच्या बॅट मधून धमाकाने ठोकलाय. लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर षटकार. तर सोमनाथ शेठ भोईर तलोजा मजकूर याच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडूला नक्कीच. सुयोग पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. सामना बघा प्रत्येक ओव्हरची सुरुवात मोठ्या फटक्याने केली जाते. पहिला ओव्हर षटकार, दुसऱ्या ओव्हर चौकार, आता षटकार. काय सुंदर लढत आहे. 17 चेंडू 40 ची गरज आहे. काय दमदार लढत आहे. दोन्ही आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा स्क्रीनच्या वरन स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट गॉन 6 रन. सुयोग पाटीलच्या बॅट मधून पुन्हा एक धमाका.
क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये सुयोग पाटीलचा बल्ला चाललाय. सुयोग पाटील का बल्ला माशा अल्लाह. 2 षटकात त्यानं ठोकलं. त्यांनी आता मात्र टीमची टोटल फार वेगानं 37 वरती पोहोचली आहे. टार्गेट होतं 71चं. मॅच मध्ये धमकम. चांगला चेंडू कमबॅक केलाय. LBW लेग बिफोर स्वरूपामध्ये सुयोग पाटील आता ग्राउंड सोडावं लागेल. 37 धावेची पार्टनरशिप मैदानावरती तुटली आहे आणि आता समीकरण राहिले 34 धावेची अद्याप आवश्यकता आहे. परिंदों को मिलेगी मंजिल यकीनन उनके फैले पर बोलते हैं, मगर कुछ लोग रहते खामोश जमाने में उनके हुनर बोलते हैं. काय सुंदर मॅच मैदानावरती. पलटवार वार पे वार पलटवार. एक वार टीम शिरडोनचा, दुसरा वार टीम जिते संघाचा. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं लढत चांगली होणार, सामना चांगला होणार आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. खरं तर आपण पाहिलं या मॅच मध्ये 71 धावेचं टार्गेट. 14-15 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 15 चेंडू मध्ये धाबा एकवटले 37. येणारे 15 चेंडू आता 34 ची गरज आहे. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती और बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. बॅटची एज होती पुन्हा एकदा विकेटच्या मागे. खरं तर ही संधी गमावली आहे. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल पुढे चालली आहे. 38 वरती स्कोर पोहोचलाय. 33 धावेची गरज आहे. येणारे 14 चेंडू. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत दोन्ही संघाच्या तुलनेनं. 2 चेंडू चांगले फेकले तर सामना मजबूत होईल जिथे संघाच्या बाजूनं. 2 चेंडू वरती एखादा मोठा फटका आला म्हणजे सामना टीम शिरडोनच्या बाजूने येऊ शकतोय. परंतु असं म्हटलं जातंय जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. परंतु मी सांगेल की जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही काल रात्री पाहिला. अनबिलीव क्रिकेट. 6 चेंडू 2 धावांची गरज चिंद्रन संघाला होती शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणि तो सामना गमावला चिंद्रन संघानं. रक्ताचे अश्रू रडावे लागले अक्षरशः काल चिंद्रन संघाला. कारण जिंकलेली मॅच त्यांच्या हातात न गेली. ही ट्रॉफी त्यांच्या हातात न गेली. कारण क्वालिफाय मॅच मध्ये 6 चेंडू 3 धावा त्या ठिकाणी डिफेन्स झाल्या. काय क्रिकेट होतं. अगदी रडवलं चिंद्रन संघाच्या पाठीराख्यानं. परंतु इथे आता राहिले 13 चेंडू 33 ची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू फार महत्वाचा आहे टीम साठी. आणि नवीन बॅट्समन तुम्ही पाहतायत नॉसेक एंडला विवेक आहे. सेकंड वरती अभिष्कार आहे ज्याने आतापर्यंत 8 मध्ये 16 धावेची खेळी केली आहे तो अभिष्कार पाटील. वारंवार प्रयत्न. चांगला चेंडू खोळात टाकलाय आणि इकडे डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाजचं कौतुक केलं पाहिजे. बघा नक्कीच बॉल पडला खोलात टाकलाय. अगदी बुंदात टाकण्याचा प्रयत्न केला आणि बॉल डॉट आलाय. ओव्हर नंबर 3 समाप्त झाली. धाव संख्या टोटल स्कोर होती 38 आणि आता गरज आहे 12 चेंडू 33. शिखरावरती घेण्याचा काम ज्यांच्या माध्यमातून केलं आमची यवन जोडी आदरणीय सन्माननीय कार्यार्थीने पाहिला तर निर्दोष शेठ केनी साहेब आणि आमचे विलास दादा घर साहेबांना मी विनंती करीन की आपला या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर आपण तो शुभ सन्मान स्वीकारावा. तर यावं दादा आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. अजून एक विशेष सन्मान शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत ते म्हणजे यवन जोडी खऱ्या दमदार आमदार ट्रॉफीची यशस्वी जोडी करायला तर पाहिली दीपक शेठ पाटील आणि आमचे संतोष शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. या दानशूर दात्यांचं देखील आम्ही या मनापासून आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच. टीम टोटल आपण पाहिली ते 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि त्यानंतर इथे 12 चेंडू 33चं समीकरण. 1 लेग बायची रन आणि आता मात्र इथे धाव संख्या पाहायला मिळते 39.
11 चेंडू 32 सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम शिरडोन, दुसऱ्या बाजूला टीम जिते. सामना कोण जिंकेल, जिते की शिरडोन, शिरडोन की जिते, हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये. पण त्याचं उत्तर येणार 11 चेंडू आणि 32 धाबा. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील तेवढीच चांगली होणार. शेवटपर्यंत हार न मानणारे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला आपण खरं तर शुभेच्छा देऊया. एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 11 चेंडू, आता 32 ची गरज आहे. एका बाजूला 9 चेंडू मध्ये 16 धाबीची खेळी करणारा आविष्कार पाटील, जो सुरुवातीला बरसला मात्र तो आता शांत आहे आणि पायचं मैदानावरती कशा प्रकारे प्रहार करेल, कारण एक विस्फोटक काढू म्हणून त्याची खाती आहे. 4थं षटक टर्निंग पॉइंटचं प्रतीक मात्रेच्या माध्यमातून फेकलं जाते. पण हरेश गाबंडनं 2 स्पेल फेकले, तो थोडासा मागणा जरूर झाला. 24 धाबा त्यानं दिल्या, परंतु 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्याच्या अगोदर 14 धाबा रुपेश मात्रेनं खर्च केला. बॉल चांगलाय, खोलात टाकलेला बॉलला पाठवलाय, लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स, 6 रन. नक्कीच जबरदस्त खेळ. लालू शेट्टी या ठिकाणी आले, सिद्धी करवले ते त्यांचं मनोपासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहा लकी ड्रॉ च्या चिठ्ठ्या आपण या ठिकाणी लगेच जाहीर करणार आहोत. 3 दिवस कार्यार्थाने प्रेक्षकांसाठी नक्कीच 3 सायकल्स होत्या. यस यस, खरं तर लालचंद्र दादा मडवी यांचं इथे आगमन झालं, त्यांचं स्वागत. बघा, निर्दोष शेठ केनी यांच्या वतीनं मित्र दररोज रात्री प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल दिली जाते, परंतु आज फक्त वयोगट 15च्या मुलांना दिली जाणार. कोणालाही लागू द्या, जर त्याचं वय 15 असेल तरच त्याला दिली जाईल. ह्या गोष्टीची नोंद घ्या. पहिल्या दिवशी तर अगदी छोट्या मुलाला, तर समर्थ राजेला मिळाली. काल अजून एक स्पोर्ट्स सायकल आपण पाहिली, मिळाली आमच्या विलास दादा घरात यांना, परंतु आज लहान मुलांसाठी आहे. कोणत्याही खेळाडूला नसेल. पहिला षटकार आपण पाहिला, त्यानंतर इथे 1 रन्स प्राप्त झाली. सिंगच्या मदतीनं टीमची टोटल दाबा पळकावती. दाबा लागले, तुमचे स्कोर सांगतं 46. 9 चेंडू आणि आता 25 धाब्याची गरज आहे. बघा, मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट एड बॉक्स लवकर आपण घेऊन जा. बघा, स्क्रीनवरती दाखवलं जाते मित्र, आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये अजून एक लकी ड्रॉ सायकल, ज्याचा उल्लेख मी आत्ताच केला की फक्त 15 वर्षाच्या मुलांना ती दिली जाणार आहे. सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 सरचिटणीस सन्माननीय निर्दोष शेठ केनी यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये येणाऱ्या आजच्या रात्रीमध्ये सायकल देण्यात आलेली आहे. आणि आज दादांनी सांगितले सायकल फक्त 15 वर्षाच्या मुलांना दिली जाईल, कारण आजची शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये लहान मुलांसाठी सायकल आहे. उद्या रविवार आहे, त्यामुळे लहान मुलांची देखील प्रचंड गर्दी यामध्ये मैदानावरती पाहायला मिळेल. गेल्या 3 रात्रीमध्ये प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली, आज देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मैदानाच्या चौपेर जनसमुदाय तुम्हाला पाहायला मिळतोय, जणू काही क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटची जत्रा. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर मात्र पंचांचा बाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन मात्र आता टीमला मागात पडू शकतील, कारण एक रन आता टीम शिरडोनसाठी फार महत्वाची आहे. अशा मोमेंटला रन येणं फार गरजेचं आहे. 9 चेंडू 24. दोन्ही संघाला एकच गोष्ट सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही मुळात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ कोणाची बदलणार, टीम जितेची की टीम शिरडोनची. 9 चेंडू 24 धावेची गरज. या दरम्यान प्रभात पर्वचे सन्माननीय सागरजी राजेंचं आगमन झाले आणि इकडे बॉल हवेत, धक्का दिलाय टीम शिरडोनला. आता 8 चेंडू आणि समीकरण 24 धावा. एमडी गडगे महागुरु, एमडी गडगे महागुरु. आतमध्ये खेळ समाप्त झालाय. बॅट्समन तुम्ही पाहतायत
या ठिकाणी विवेक पाटील बाद झालाय, मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, एक ताकदवर खेळाडू अर्थात सुशांत म्हात्रे, जो कधी कोणाला शांत ठेवून देत नाहीये. नाव आहे सुशांत. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ करणार, कारण येणारे 8 चेंडू आता 24 ची गरज आहे. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार किंवा षटकार शिरडोन संघाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय. आविष्कार पाटील मैदानावरती लढतोय, एका बाजूने खिंड लढवत असताना 11 चेंडू मध्ये 22 केल्यात. नॉट आउट आहे नॉस्टक एंड मध्ये, पण तो आलेला नवीन बॅट्समन सुशांत म्हात्रे दमखम, ताकद, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अनेक गुण या खेळाडू मध्ये आहेत. पाहूया येणारे 8 चेंडू आता 24 धाबीची गरज आहे. खरं तर बॉडी पेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, बॉल येण्याच्या अगोदर त्याची बॅट फिरली, स्क्रीन वरती पाहायला मिळतोय रिप्ले मध्ये. बघा बॉल पडला, आउटस्विंग झाला, परंतु बॉल त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्याची बॅट फिरली. गोलंदाजचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर प्रत्येक मात्रे गोलंदाजी करतोय. टर्निंग पॉइंट षटक आहे, 5 चेंडू मध्ये 9 दिल्यात, परंतु आता 7 चेंडू 24 धाबेची गरज आहे. या 20चा प्रहार ऑन साइड मध्ये फिल्डर जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट केल्यात. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा फलकावरती वीर बजरंग सिरडोन टीमची टोटल 2 गडी बाद 49 आणि येणारे समीकरण 6 चेंडू आता 22 धाबेची गरज आहे. बिग फाईट मॅच. सहा चेंडू आता शिल्लक राहिले, तिथे जिंकण्यासाठी 22 धाबेची गरज आहे. काय सुंदर लढत आहे. आजच्या रात्रीतील ही दुसरी लढत आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिला टीम जनमान नेवालीपाडा संघाने दमदार खेळ केला आणि तो संघ जिंकलाय. त्यानंतरची ही दुसरी लढत मैदानावरती कोण सामना जिंकणार. येणारे 6 चेंडू आता गरज आहे मैदानावरती या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तब्बल आवश्यकता असेल 6 चेंडू आणि 22 धाबा. त्यांचा मेन बॅट्समन आविष्कार पाटील त्याने केलेली मेहनत मैदानावरती. मात्र आता शेवटच्या क्षणाला त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. दोन्ही संघाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, आमच्या आयोजकांच्या वतीनं, आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. कारण सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. 6 चेंडू 22. दमदार लढत पाहायला मिळते. गोलंदाज तयार शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी. रोहित मात्रेवरती प्रहार. पहिला चेंडू क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि ते बॉल सीमारेखा बाहेर. आविष्कार पाटीलच्या बॅट मधून चौकार. ते पहिला चेंडू चौकार पहिल्याच बॉलवरती. आता खरं तर इथे टीम मीटिंग बोलवावी लागली, परंतु टीम मीटिंग करणे एवढा वेळ आमच्याकडे नाहीये. ऑलरेडी टीम जिथे तुम्ही भरपूर वेळ घेतलाय, स्पर्धेमध्ये लेट पोहोचला, त्याचा परिणाम तुम्हाला भोगायला लागला. 3 बॉलची पॅनल्टी लागली. आयोजकांना कधीही असं वाटत नाही की कोणत्या संघाला पॅनल्टी लागावी, परंतु जर तुम्ही स्पर्धेमध्ये चुका कराल, तुम्ही गैरवर्तणूक कराल, नियमांचं उल्लंघन कराल, तर मात्र पॅनल्टी ही तुम्हाला लागणार. 18 ची गरज आहे. फटका पुन्हा हवेत आहे आणि आता आविष्कार पाटीलचा खेळ समाप्त होतोय. एक वार टीम शिरडोनचा, दुसरा वार टीम जितेचा. 4 चेंडू 18चं समीकरण. के ऊपर तशरीफ रखते हुए एक बेहतरीन नेक दिल के इंसान, सभी के दिल में एक महल बनाने वाले इंसान है शंभूलाल जाट साहब. आपका स्वागत है श्री छत्रपति ट्रॉफी में. और हमारे पवार साहब और हमारे बेहतरीन काफी हमारे करीबी मित्र परेश मांगोरकर सर, आपका स्वागत है. सभी का स्वागत है. परंतु इकडे स्वागत कुणाचं झालंय. एक वार पहिला केला आविष्कारनं,
दुसरा बार मध्ये आविष्कारला पकडलं गेलंय. येणारे समीकरण आता राहिले 4 चेंडू आणि 18ची गरज आहे. काय सुंदर मैच है. पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है. ये वक्त है जनाब, बदलता जरूर है. वे बदलली है. तर आता 3 चेंडू 17 का. खरं तर परवाच्या दिवशी देखील अशी लढती आम्ही पाहिला. तर कालच्या दिवशी लढत पाहिली. सिद्धी करोले संघाला 3 चेंडू मध्ये 17ची गरज होती. 2 षटकात स्वप्नीलने टोकले. तिसऱ्या बॉललाही त्यानं प्रहार केला, परंतु काय सुंदर झेल टिपला होता. बाउंड्री लाईन मध्ये त्याने तो सामना जिंकला होता वहाल संघानं. प्रयास कोहलीनं काय सुंदर खेळ केला, परंतु इकडे आता 3 चेंडू 17ची गरज आहे. सामना आता पूर्णपणे हातातनं निसटलाय. चौकार येणार, परंतु राहिलेलं समीकरण 2 चेंडू 13ची गरज आहे. स्पर्धेत मध्ये आपण 3 संघ पाहिलेत, 4 संघ पाहिलेत जे सुपर 5 मध्ये गेलेत. पहिल्या रात्री टीम अलेक्सेनेवल गावदेवी खोणी संघ, दुसऱ्या दिवशी वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये आलेला सीएसके संघ, तिसऱ्या दिवशी वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये आलेला संघ दानसर आणि काल रात्र गाजवली टीम वहाल संघानं. अनबिलीव्ह क्रिकेट खेळलं. खरं तर कोणाला विश्वासही नसेल आणि जेव्हाही मॅच बघत असतील ऑनलाईन वहाल संघाचे पाठीराखे त्यांनी टीव्ही बंद केला असेल. तर 6 मध्ये फक्त चिंद्रन संघाला 3 धावेची गरज होती आणि शेवटच्या बॉलवरती दमदार विजय प्रस्थापित केला वहाल संघानं. आणि सुपर 5 मध्ये काल रात्री ते दाखल झाले आहेत. आज 8 संघ येणार, त्या 8 मधून एक संघ सुपर 5 मध्ये, मग त्यांच्या 5 मध्ये रेस लावली जाणार जशी का बैलगाड्या शर्यतीमध्ये घाटावरती लावली जाते. आणि आज पुन्हा एकदा ती रेस पाहायला मिळेल. मॅच मध्ये औपचारिकता जिते 11 जितू 11 जिते संघाने दमदार विजय प्रस्थापित केले, त्यांचं अभिनंदन करूया. हार्ड लक टीम सिरडोन. संघाला सामना गमवावा लागला बघा. आज उशिरा आले, पेनल्टी लागली, तरी सुद्धा दमदार खेळ केला. परंतु यापुढे मी या संघाला एकच विनंती करेल, कुठलंही आयोजन असू द्या, त्या आयोजनामध्ये ऑलरेडी 10 तरी मिनिटं तुम्ही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोणत्या आयोजकांना तुम्हाला पेनल्टी देता येणार नाहीये. हार्डलक टीम सिरडोन दोघांचं आपण कौतुक करूया. चला सेकंड करा दोन्ही संघानं, सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर व्हा. खरं तर आम्ही नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटचा खेळ हारजीत तर क्रिकेटमध्ये होतच असते, परंतु आज सिरडोन संघ आपण का हारलो, आपण कुठे चुकलो, काय कमी पडलं, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करून येणाऱ्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला शुभेच्छा देऊ. आणि जितू 11 जिते संघाचं आम्ही अभिनंदन करू, ज्यांनी दमदार प्रदर्शन केला आणि हा सामना जिंकलाय. व्हेरी वेल प्लेड. सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरेल, तर ज्यानं दमदार खेळ केला, 31 धावा आणि 1 विकेट घेणारा हरेश गावण ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला हरेशा, नेक्स्ट लढत तुम्हाला पाहायला मिळेल, दमदार होणार. खरं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी